बीड हत्या प्रकरणासह मकोका गुन्ह्यातील आरोपींची संपत्ती गोठवण्यासाठी एसआयटीचा अर्ज, आरोपी वाल्मिक कराडचाही अर्जामध्ये उल्लेख। आरोपी वाल्मिक कराडचे सगळे रिपोर्ट ताबडतोब सार्वजनिक करा, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांची मागणी। कराडवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू। महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास आता अंबाजोगाई पोलीस उपअधीक्षकांकडे वर्ग। बीड पोलीस अधीक्षकांचे आदेश। महादेव मुंडेंच्या हत्येवरून वाल्मिक कराडसह मुलांवर गंभीर आरोप। इंदापुरात उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अजितदादा सुप्रिया सुळे एकत्र, दोघांनी एकमेकांकडे पाहणं टाळलं, मात्र दादा आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये हस्तांदोलन। उत्तम जानकरांचं दिल्लीमधलं आंदोलन स्थगित, जंतर मंतरवर आंदोलन करण्यास परवानगी नाकारली। जानकर 1 फेब्रुवारीनंतर सर्व राजकीय पक्षांशी बोलून पुढची दिशा ठरवणार। लाडकी बहीण योजनेमध्ये 30 लाख अपात्र महिलांना लाभ, 1,500 कोटी रुपये दिल्याचा एका वृत्तपत्राचा दावा, तर अपात्र महिलांना लाभ मिळाल्याच्या बातम्या कपोलकल्पित। रुपाली चाकणकरांनी दावा फेटाळला। आजपासून एसटीचे नवे दर लागू, एसटीच्या तिकीट दरामध्ये 15% वाढ, मुंबई ते पुणे प्रवास 80 रुपयांनी वाढला, प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर।